चला तर मंडळी, आज आम्ही जाणार आहोत जाळीच्या देवाला। मग आम्ही जामनेर बस स्थानकावर आलो आणि मग मुक्ताईनगर पुणे बसमध्ये आम्ही अजिंठ्यापर्यंत बसलो आणि बसमध्ये सुद्धा खूप गर्दी होती। बस थोडा वेळ थांबली होती हॉटेलवर नाश्ता वगैरे करायला। आणि ही बघा, ही अजिंठा लेणी आहे। इथं तुम्ही इथून गेले तर नक्की एक वेळा अजिंठा लेणीला भेट द्या। आणि इथून पुढे सुरू होतो आणि संभाजीनगर घाट इथून सुरू होतो। हे बघा किती जबरदस्त घाट आहे आणि धुकं पण खूप पडलेलं होतं। खूप खोल दऱ्या होत्या आणि खूप भीती वाटत होती आणि वळणाचा पण रस्ता होता। आम्ही बसची खूप वाट पाहिली पण बस काही आली नाही। मग आम्ही कालीपिली प्रायव्हेट गाडीमध्ये बसलो आणि अजिंठ्याहून जाळीच्या देवाला गेलो। आम्ही बसची वाट पाहिली असती तर आम्हाला आरती मिळाली नसती। फायनली आम्ही पोहोचलेलो आहे जाळीच्या देवाला आणि मग जाळीच्या देवाला आम्ही पोहोचलो आणि हे बघा किती गर्दी आहे। आज पौर्णिमा होती म्हणून एवढी गर्दी होती। मग आम्ही नंतर उपहार वगैरे दाखवून दिला आणि थोड्या वेळाने आरतीचा वेळ झाला। आरती केल्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण केले। जेवणामध्ये आम्ही खीर, पुरणाची पोळी, आमटी आणि पापड भजे वगैरे असं खाल्लं। आणि मग नंतरून मग इथून खाली जाण्यासाठी 851 पायऱ्या उतराव्या लागतात आणि मग उतरल्यानंतर सावळत वाऱ्याचा देव म्हणजेच खालचा देव म्हटलेला आहे। आणि याच्या पुढे पायऱ्या आहेत, ह्या बघा पायऱ्या आहेत खालची जाण्यासाठी। हे बघा किती निसर्गरम्य वातावरण आहे, सर्वीकडे झाडं झुडपं। ह्या बघा इथून 851 पायऱ्या सुरू होतात आणि हे झाल्यानंतर आम्ही हे दुकानं लागलेले होते छोटे छोटे, तिथे देवाच्या गाठ्या आणि मुलांचे खेळणे सुद्धा भेटत होते। मग आम्ही थोडीशी खरेदी केली। मग आम्ही खरेदी वगैरे केली आणि थोडेसे फोटोज क्लिक केले। फायनली आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद, बाय बाय।